धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष, आम्हा सर्व पत्रकार बंधू भगिनींचे स्नेही मित्र श्रीमान मकरंद उर्फ नंदुबैया राजे निंबाळकर यांना विनंती आहे की त्यांनी या आंदोलनात संबोधित करावे. सर्व मराठा बांधवांना सर्वप्रथम मी एक विषय या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की जरी मी कुठल्या राजकीय पक्षात असलो, जरी मी कुठली राजकीय किंवा सामाजिक पद भूषवलेली असली तरी देखील सर्वप्रथम मी एक मराठा आहे आणि मराठा म्हणून आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेले 6 दिवसापासून जे आमरण उपोषण सुरू केले त्याला पाठिंबा म्हणून आपल्या शहरातील तसेच जिल्ह्यातील मराठा युवकांनी गेले 6 दिवस या ठिकाणी साखळी उपोषण आयोजित केले आणि त्यामध्येच आज धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाने आपला पाठिंबा दर्शवून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी त्यांनी देखील आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी पुकारले आणि सर्व पत्रकार बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, आताच कोकाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1982 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या अनुषंगाने अनेक मराठा बांधवांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, परंतु आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही गोष्टीचा वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे तो खऱ्या अर्थानं मी असं म्हणेन की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी सखोल चर्चा करून समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसी समाजामध्ये मराठा समाज हा ऑलरेडी सामील असल्यामुळे आता आपल्या सोनवणे साहेबांनी आपल्याला सांगितलं की केंद्र शासनाची जी काही निर्णय झालेले आहेत त्या निर्णयामध्ये कुठल्याही समाजाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करत असताना केंद्र शासनाची त्या ठिकाणी परवानगी लागते. परंतु सोनवणे साहेब त्या पुढेच जाऊन मी आपल्याला सांगेन आपला मराठा समाज हा यापूर्वीच ओबीसी समाजामध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यातील जे पुरावे आहेत अनेक मराठा बांधवांना त्या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही बांधवांना तुम्ही कुणबीचं प्रमाणपत्र देता आणि इतर बांधवांना त्या ठिकाणी देत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपली केस ही ओबीसी मध्ये समावेश करण्याची नसून ऑलरेडी आमचा समावेश झालेला आहे, परंतु तो सरसकट समावेश करावा अशा प्रकारची आपली जरांगे पाटलांची मागणी आहे आणि ती खऱ्या अर्थानं अतिशय योग्य आणि रास्त मागणी आहे असं म्हणायला हरकत नाही. फार खोलात जाऊन चर्चा करायची झाली तर परवा मनोज जरांगे पाटील साहेबांनी 11 मुद्द्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सरकारला विचारले होते. एकाही प्रश्नाचं आपल्याला अद्यापर्यंत उत्तर मिळालेलं नाही, परंतु खऱ्या अर्थानं ते प्रश्न काय होते याच्या देखील खोलामध्ये आपण सगळ्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे. यापूर्वी जे आपल्याला आरक्षण मिळालं त्यामध्ये आपल्याला तुमचं त्या ठिकाणी आपल्या समाजाला मागासले पण सिद्ध करता आलं नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. परंतु मनोज जरांगे पाटलांनी जो प्रश्न उपस्थित केला आतापर्यंत ओबीसी समाजामध्ये ज्या ज्या काही घटकांचा समावेश झाला खऱ्या अर्थानं त्यांचं मागासले पण सिद्ध झालंय का या प्रकारचे प्रश्न देखील विचारण्यात आले आणि सरकार हे प्रश्नाची उत्तरं देऊ शकलेलं नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जे जे काही आरक्षण आता या पूर्वीपर्यंत देण्यात आलेली आहेत ती खैरात वाटल्यासारखी त्या ठिकाणी वाटली गेली आणि आपला मराठा समाज हा त्यापासून वंचित ठेवण्यात आला. ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना नाकारून चालणार नाही आणि म्हणून जी आपली मागणी आहे
ही मागणी ओबीसी समाजामध्ये यापूर्वीच आमचा समाज त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. विदर्भ असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी असतील, अनेक ठिकाणी अनेक त्या